घरामधील या वस्तू वापरून बघा केस 10 पटीने वाढतील आणि केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतील। आणि बघू शकता माझे केस आणि माझ्या आईचे केस किती छान हेल्दी, लांब, सडक, दाट, काळेभोर, स्मूथ आणि सिल्की आहेत। तुम्हालाही असे केस आवडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे। अगदी घरातील बेसिक काही वस्तूंचा वापर करून तुम्ही असे केस मिळवू शकता। आणि हो, 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा। काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला यामध्ये शेअर करणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर बघू शकता मी ते घेतलेले आहे मोहरी जी आहे ना, तर ती मसाला डब्यातली मोहरी जी असते आपली साधी तीच वापरायची आहे। साधारण 1 चमचाभर मोहरी आपल्याला घ्यायची आहे। आणि त्यासोबतच बघा इथे आपल्याला लागणार आहे कांदा जे आहे ना, तर छोट्या साईजचा घ्यायचा। माझ्याकडे छोटा नव्हता म्हणून मी याला असा मोठा कांदा अर्धा वापरणार आहे। आणि पांढरा कांदा घ्यायचा नाही, लालच कांदा वापरायचा। पाचोळा काढून कांदा स्वच्छ करून घ्यायचा। त्यानंतर कांदा आपल्याला मीडियम साईज मध्येच असा कट करायचा आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा इथे ज्या वस्तू आपण घेणार आहोत ना, तर घरामध्ये एवढ्या सहज मिळतात आणि त्यासोबत असण्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत आणि खूप छान असा लवकर असा इन्स्टंट रिझल्ट येतो। आता कांदा मी एका अशा मोठ्या वाटीमध्ये काढलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार जे आहेत ना त्या गोष्टी आपण ना जे मेजरमेंट आहे ना, मोजमाप, तर ते अशा प्रकारे ढोबळमानानेच घेणार आहोत। तर अर्धा कांदा, एक चमचाभर इथे मी मोहरी घेतली आहे आणि कढीपत्त्याची अशी 2 पानं आपल्याला घ्यायची आहेत। अगदी ताजा फ्रेश कढीपत्ता वापरा, नसेल तर कढीपत्त्याचं पावडर किंवा वाळलेला कढीपत्ता देखील चालतो, पण फ्रेश कढीपत्ता अजून चांगला आपल्याला रिझल्ट देतो। कढीपत्ता मी स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे, जेणेकरून यावरती धूळ असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल। आणि त्यासोबतच कढीपत्ता जे आहे ना बघा, बऱ्याच वेळा कढीपत्त्यावरनं थोडेसे असे डॉट असतात, ठिपके, तर ते एक प्रकारचं इन्फेक्शन झालेलं असतं कढीपत्त्याला किंवा त्यावरती असा रोग पडलेला असतो, तर ते कढीपत्त्याची पानं आपल्याला वापरायची नाहीत। आता त्यानंतर ना इथे आपल्याला घ्यायचं आहे जवस जे आहे ना, तर ते 1 चमचाभर जवस मी घेतलेला आहे। जवसाला तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की ना मागच्या व्हिडिओमध्ये मी जवस वापरलं होतं तर भरपूर कमेंट्स अशा होत्या की जवस म्हणजे काय, तर बरेच जण याला आळशी देखील म्हणतात। जवसाची चटणी केली जाते, खाण्यामध्ये देखील याचे भरपूर फायदे आहेत आणि अशा प्रकारे देखील तुम्ही एकदा लावून बघा। आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत काळे तीळ नसतील ना तर हे ऑप्शनल आहे, असतील तर वापरा, नसतील तर नाही वापरले तरी चालतात। आता यानंतर बघा आपल्याला ना हे 1 चमचाभर मोहरी, 1 चमचाभर जवस आणि 1 चमचाभर काळे तीळ, कांदा, कढीपत्ता हे लागणार आहे। आणि अजून एक गोष्ट आपण इथे आता घेणार आहोत आणि त्यासोबतच एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आपण वापरणार आहोत ना, तर ते शेवटला आपल्याला वापरायचं आहे। त्या अगोदर बघा इथे आपल्याला लागणार आहे दही साधारण 2 चमचाभर दही मी घेतलेलं आहे, 2 चमचे दही। आणि दही आपल्याला जसं तुमच्याकडे घरचं असेल किंवा पॅकेटचं कोणतंही तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर बघा 1 ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी, जसं की इथे तुम्ही बघू शकता, इथे मी टाकत आहे तीळ, त्यासोबतच जवस आणि बाकी कढीपत्ता आणि कांदा। आता या सर्व गोष्टी टाकल्यानंतर सिक्रेट जे इन्ग्रेडियंट आहे ना, तर ते आपण शेवटी टाकणार आहोत। त्यासोबतच जे दही आहे ना, ते आपल्याला आता सध्याच टाकायचं नाही, नंतर आपण याचा वापर करणार आहोत। आता मी हे गॅसवरती ठेवलेलं आहे, गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला हे 1 ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे। आणि बघू शकता साधारण 4 उकळ्या याला चांगल्या आल्या की 1 ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास पाणी होतं आणि इथे आपण याला छान अशा प्रकारे उकळू शकतो। तर बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर तुम्ही या प्रमाणामध्ये घेतल्या आणि आता हे जे लिक्विड आपण बनवत आहोत ते तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्हाला बाकी देखील इतर वस्तू वापराव्या, जास्त प्रमाणात लागतील आणि त्याचप्रमाणेच तुम्हाला याचा वापर करता येईल। जास्त दिवसांसाठी देखील बनवून बॉटलमध्ये भरून ठेवू शकता। आणि बघू शकता आता चांगलं हे अर्धा ग्लास पाणी झालेलं आहे। तर आता मी गॅस बंद केला, त्यानंतर आपण याला गाळून घेऊयात। आता हे जे लिक्विड आहे ना, यामध्ये आपण टाकलं होतं जवसामुळे ना यामध्ये असा चिकटसरपणा येतो आणि तोच आपल्याला इथे हवा आहे। त्यामुळे ना अगदी तुम्ही याला जसं बऱ्याच वेळा फेस मास्क जसं आपण लावतो तसाच केसांवरती मास्क म्हणून देखील याला लावता येतं। जेल सारखं हे पूर्ण असं होतं, जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं। अगदी साध्या जवसाला देखील एकाच पाण्यामध्ये टाकून तुम्ही एकदाच खूप छान रिझल्ट घेऊ शकता। आणि त्यासोबतच आता या लिक्विडमध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे दही, जे आपण काढून ठेवलं होतं। दही टाकून आपल्याला हे चांगलं असं मिक्स करायचं आहे। आणि आता बघा इथे ना
याला तुम्ही 2 प्रकारे वापरू शकता। त्या अगोदर आपण यामध्ये जे सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ना ते देखील टाकून घेऊयात। आता दह्याच्या काही गाठी असतील तर थोडंसं तुम्ही याला चांगलं असं मिक्स करून घ्या आणि तुम्ही बघू शकता हे जेल सारखं झालेलं आहे आणि हे आपल्याला असंच हवं आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे आपलं जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते तुरटी। तुरटी बघा इथे आपल्याला एक तुरटीचा छोटासा खडा आपल्याला वापरायचा आहे। तुरटी केसांसाठी खूप चांगली असते आणि अशा प्रकारे देखील तुम्ही त्याला वापरलं तर तुम्हाला भरपूर फायदे मिळतील। त्यासोबतच बघा बऱ्याच वेळा आपण तुरटीला ना खोबरेल तेलामध्ये पावडर करून जरी टाकलं, थोडंसं तेल काढून घ्यायचं आणि पावडर करून टाकायचं तर त्याने देखील आपले केस खूप छान होतात। आणि तुरटी दिसायला अशी दिसते, खडीसाखर आणि तुरटी दिसायला सारखे दिसतात पण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे तुरटीचाच वापर करा। वाटलंच तर तुरटी थोडी बारीक करून देखील यामध्ये टाकली तरी चालतं। मी थोडा छोटाच खडा होता म्हणून तसाच टाकला आणि चांगलं याला मिक्स करून घेतलेला आहे। आता यानंतर बघा याला तुम्ही 2 पद्धतीने कसं वापरू शकता। पहिलं तर तुम्ही याला असंच वापरलं तरी चालतं। जर तुम्हाला यामध्ये टाकायचा असेल शॅम्पू तरी तुम्ही यामध्ये थोडा शॅम्पू टाकून केसांवरती लावू शकता। कसं लावायचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल माझ्या केसांवरती लावून दाखवणार आहे। तर बघा हातामध्ये थोडं थोडं हे लिक्विड घ्यायचं आणि केसांच्या मुळाशी केसांवरती आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे। अगदी व्यवस्थित आपण याला अगदी केसाचा भांग पाडत पाडत व्यवस्थित लावणार आहोत। स्वतः देखील खूप छान लावता येतं पण इतर कोणाची मदत घ्यायची असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। तर बघा अशा प्रकारे हे आपल्याला लावायचं आहे आणि लावून साधारण अर्धा ते 1 तास हे आपल्याला केसांवरती ठेवायचं आहे। त्यानंतर केस धुतले तरी चालतात, पाण्याने धुवून घ्या किंवा एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने जरी धुतले तरी चालतात किंवा आपण दही आणि तुरटी टाकलं तसंच तुम्ही यामध्ये थोडासा एखादा सॉफ्ट शॅम्पू टाका, म्हणजे केमिकल फ्री असलेला थोडा केमिकल असलेला शॅम्पू टाका आणि त्यानंतर अशा प्रकारे याला लावून केस पाण्याने धुतले ना तरी चालतात। तुम्हाला जसं सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता। खूप छान रिझल्ट येतो आणि हे ना आपल्याला आठवड्यातून साधारण 2 वेळा का होईना लावायचं आहे। 2 वेळात लावा, तुम्ही बघाल अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतो आणि हळूहळू तुमच्या ज्या केसांसंबंधी समस्या आहेत, केस गळती म्हणा, केस वृक्ष होणे किंवा खूप जास्त डॅन्ड्रफ असेल तर तो देखील निघून जातो। आणि बऱ्याच वेळा काय होतं ना केस खूप जास्त असे वेळीच पांढरे व्हायला लागतात तर तो देखील त्रास तुमचा दूर होऊ शकतो याच्या वापराने। आणि यानंतर जसे आता आपण लावलं आहे साधारण केस जे आहेत ते बांधून 1 तासासाठी ठेवायचे आणि त्यानंतरच केस धुवायचे। आणि विशेष म्हणजे बघा भरपूर जणांचे कमेंट्स असे येतात की आम्ही शॅम्पू कोणता वापरावा। तर बघा शॅम्पू जे आहे ना तो कोणता वापरावा डिटेलमध्ये ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। जर तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या तर डिटेलमध्ये मी त्यावरती व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल। आणि एखादा केमिकल फ्री थोडासा सॉफ्ट एखादा शॅम्पू वापरायचा, हार्ड शॅम्पूने देखील केस खूप खराब होतात। हेल्दी लाईफस्टाईल ठेवा, पौष्टिक आहार घ्या, बेस्ट रिझल्ट मिळतील। आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।